उद्धव ठाकरेंना मुंबईत आपला महापौर बसवायचा होता, ते जमलं नाही, पण त्यांना परभणीत संधी मिळाली आणि संधी मिळताच उद्धव यांनी परभणीत मुसलमानाला महापौर केलं। परभणीमध्ये मुसलमानाला महापौर करण्याचा उद्धव ठाकरे यांचा निर्णय आता वादात सापडलाय। सय्यद इक्बाल उद्धव गटाकडून परभणीच्या महापौरपदी बसवण्यात आले आहेत। त्या संदर्भात काय प्रतिक्रिया आल्या तेही पहा। उबाटा गटाला एकमेव महापौर करण्याची संधी मिळाली परभणीमध्ये। हे एकमेव महापौर खरं तर उद्धव ठाकरेंनी मराठी माणूस करायला पाहिजे होता। निवडणुकीच्या काळात मराठीचं नाव घ्यायचं, मराठीचा झेंडा बनायचा, मराठीचा अजेंडा बनायचा आणि जेव्हा महापौर करण्याची वेळ येते तेव्हा मात्र मुस्लिम महापौर करायचा हे उद्धव ठाकरे यांचं धोरण आहे। परभणीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाला दूर ठेवण्याच्या अनुषंगानं आणि इंडिया अलायन्स, महाविकास आघाडी आणि संविधान या अनुषंगानं आम्ही उबाटाच्या पाठीशी उभं राहिलो आणि उबाटाच्या पाठीशी उभं राहत असताना आमच्या 12च्या 12 नगरसेवकांनी त्या ठिकाणी उबाटाच्या महापौराला मतदान केलंय। शिवसेनेचा महापौर बसणारच होता। निवडणुकीच्या आधीपासून आम्ही सांगत होतो, जरी आम्ही सत्तेत नसलो तरी सर्वसामान्य जनतेची नाळ आम्हाला माहिती आहे। सर्वसामान्याच्या अडचणी काय आहेत, आम्ही कोणत्या टोकापर्यंत जाऊन सर्वसामान्यांचे काम करतो याबद्दल आम्हाला विश्वास होता। म्हणून मी सुरुवातीला म्हणल्यावर बऱ्याच लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं की बाबा उबाटाचा महापौर कसा बनेल परभणीमध्ये। मी म्हणलं समय घाण दो, मग तुम्हाला लक्षात येईल की कसा बनेल म्हणून, आणि आज ती चमत्कार झालेला।